नमस्कार मित्रांनो. आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कशी करू शकतो? हा प्रश्न ऐकल्यानंतर बऱ्याच जणांना हसू आलं असेल. पण बिलीव्ह इन मी, जे फर्स्ट टाइम इन्व्हेस्टर्स आमच्याकडे येतात ना, ते आम्हाला हा प्रश्न पहिल्यांदा विचारतात. आणि हो, तुम्ही पण चेक करा, ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट टाइम म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल, त्यावेळेस तुम्ही सुद्धा तुमच्या ॲडवायझरला हा प्रश्न नक्की विचारला असेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची एक खूप इंटरेस्टिंग स्ट्रॅटेजी सांगितली आहे. म्हणून पुढच्या 60 सेकंदामध्ये म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याच्या 2 मेन पद्धती मी सांगितलेल्या आहेत. पहिली गुंतवणुकीची पद्धत आहे लमसम, ज्याला आपण वन टाइम इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. यामध्ये आपण एक रकमी पैसा एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो. मग त्यानंतर बऱ्याच इन्व्हेस्टर्सला हा प्रश्न पडतो, की सर मी अजून ह्याच्यात कधीतरी पुढे गुंतवणूक करू शकतो का? तर ह्याचं उत्तर हो. त्याला आपण ॲडिशनल पर्चेस असं म्हणतो. आणि दुसरी जी पद्धत आहे, ती आहे एस-आय-पी, जी जास्त प्रचलित आहे. त्याचा लाँग फॉर्म आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. यामध्ये तुम्ही दर महिन्याला किंवा दर आठवड्याला किंवा इव्हन दररोज देखील इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण सर्वात पॉप्युलर एस-आय-पी जी आहे, ती आहे मंथली एस-आय-पी. फर्स्ट टाइम इन्व्हेस्टर्सला पुढचा जो प्रश्न पडलेला असतो, तो म्हणजे सर ह्यापैकी कुठल्या याच्यामध्ये मला चांगले रिटर्न्स मिळतील? कमेंटमध्ये तुम्ही मला नक्की सांगा, की तुम्हाला काय वाटतंय, की ह्यापैकी कुठल्या मेथडमध्ये तुम्हाला जास्त पैसा मिळू शकतो किंवा बेटर रिटर्न्स मिळतील? आता खरं तर मी जी स्ट्रॅटेजी सांगणार आहे, ती खूप इंटरेस्टिंग आहे. जर तुम्ही फर्स्ट टाइम इन्व्हेस्टर असाल, तर शक्य असल्यास लमसम इन्व्हेस्टमेंट बरोबर एस-आय-पी सुरू करायला पाहिजे. आणि एवढंच नाही, जेव्हा-जेव्हा मार्केट करेक्ट होईल, तेव्हा-तेव्हा तुम्ही ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. आता यासाठी मी कायम एक गोष्ट सांगतो, की तुमचा म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर हा खूप हुशार पाहिजे. कारण तो तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला मदत करतो. जेणेकरून तुम्हाला लाँग टर्ममध्ये चांगले रिटर्न्स मिळू शकतात. हा रील जर तुम्हाला युजफुल वाटला तर सेव्ह करा आणि अशाच प्रॅक्टिकल फायनान्स कंटेंटसाठी आम्हाला नक्की फॉलो करा.